नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 5:45 वाजलेले होते आणि मला उन्नतीसाठी टिफिन बनवायचा होता. आज जरा थोडं लेटच झालेलं होतं कारण की मी लवकर उठून ना एक व्हिडिओ एडिट केलेला होता इन्स्टासाठी आणि शॉर्ट्ससाठी. नंतर बाकीचं ना थोडं आवरलं आणि मग मी अगदीच झटपट होणारी शेवभाजी केली. अगदी साधीच, जिच्यामध्ये फक्त जिरं आणि हिंग टाकला आणि कांदे लसूण टाकला. टमाटा तर नव्हता माझ्याकडे म्हणून नाही टाकलेला. थोडं पाण्याला उकळ येऊ दिली आणि त्यात शेव ॲड केलेली. माझ्याकडे ना मागच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाहुणे होते. त्यानंतर ना मग मला डायनिंगची बेडशीटची धुवून घ्यायची होती. ते वरचं जे कवर होतं ना तेही धुवायचं होतं, पण नंतर विचार केला की नंतर धुवू, कारण की त्याला पण फार डाग पडलेले होते. कारण लहान मुलं जेवताना ना, म्हणजे माझ्या मुली म्हणा किंवा मोठेही म्हणा, थोडंफार चहाचे डाग नंतर इतर खाद्यपदार्थांचे डाग पडतातच. तर त्याला ना मी गॅलरीमध्ये नेते आणि थोडं आपलं सर्फ एक्सेल टाकते, पाणी टाकते आणि ब्रशने घासून काढते. अगदी छान चकचकीत होऊन जातं ते प्लास्टिकचं कवर. रैनाताईंनी आणि अमिताताईंनी सकाळच्याच शॉर्टला कमेंट्स केलेले आहे. ते ना मी इथल्याच लोकल दुकानातून घेतलेला आहे. मंगलम म्हणून शॉप आहे इकडे मेन रोडला. तर छोटं 4 सीटरचं ना 350लाच मिळतं आणि 6 सीटरचं मी जरा जास्तच मोठं घेतलं होतं. 8 सीटर 10 सीटरचं असेल ते, कारण की म्हणजे काचेला धक्का वगैरे लागू नये म्हणून मग मी त्याचा काही भाग कापून गॅलरीतल्या कपाटावरतीही टाकलेला आहे. तर ते मला 500 रुपयाला मिळालेलं होतं. बेडशीटचं जेही कवर आहे तेही 500 रुपयालाच मला कोरोनामध्ये मिळाले होते. आता यांची किंमत 700 तर 800 रुपये झालेली आहे, जी मी डायनिंग टेबलवर अंतरते ती. सकाळी ना कचरा म्हणजे जोही निघेल असा पटकन दिला जातो, म्हणून मग मी काय करते, ही टरबूज आपलं डांगर वगैरे असतं ना, तर त्यांचंही मी वरचं कवर काढून घेत असते. आणि एक फायदा मला हा वाटला सुरुवातीला, तर माझा हेतू हा होता की कचरा दिला जाईल आणि मुलं नंतर खाऊनही घेतील. पण नंतर लक्षात आलं, मी या ट्रान्सपरंट डब्यांमध्ये जेव्हापासून म्हणजे भरते ना फ्रूट्स, तर ना मुलं पटापट खात आहे. नाहीतर ना खूप असं पडतात. ॲपल किंवा डाळिंब किंवा इतर ना फळं ना 8-8 दिवस पडून राहतात, पण ते कोणी खात नव्हतं. तर आता मी काय करते, कट करून घेते आणि यामध्ये ठेवते. अगदी शाळेतून येण्याची वेळ झाली की त्याच्या 1 तासाआधी कट करते आणि सगळं ना छान असं ठेवलेलं राहतं. जास्त गार होऊ नाही देत. मी ना वरच्या जे इकडे आपण चीज बटर वगैरे ठेवतो ना त्या सेक्शनमध्ये ठेवते. पण आज टरबूज खूप मोठं होतं. तुमच्याकडे काचेचे डबे नसतील किंवा लहान मुलांना हँडलही करता येत नाही ना, तर स्टीलच्या डब्यात ठेवा, अगदी फ्रेश राहतं. मी ट्राय करून बघितलं, संध्याकाळपर्यंत अगदी 12 तास ते टरबूज फ्रेश होतं अगदी डब्यामध्ये पण. तुम्हालाही असंच होतं का की पाहुणे येणार असतात तेव्हा ना सोफा कवर बेडशीट सगळं अगदी व्यवस्थित करायचं असतं, सेट करायचं असतं नवीन, आणि ना ते गेल्यावरती ना कधी एकदा चेंज करू, म्हणजे की त्यावरती डाग नको पडायला याचीही काळजी. जेव्हा पाहुणे आलेले असतात त्यावेळेसही सगळीकडे लक्ष असतं की अरे कोणी सोफ्यावर खायला नको, की जेणेकरून त्या कवरला डाग पडणार नाही, बेडशीटवरती डाग पडणार नाहीत. पण माझ्याकडे यावेळेस आलेले पाहुणे ना फारच सिन्सिअर आणि एकदम प्रॉपर होते, की ज्यांनी ना जाताना अजिबात घरात कुठेही घाण केलेली नाही. म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणी मला छान वाटलेलं की इतक्या छान होत्या त्या, की कुठेही त्यांनी खरं तर ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की पाहुणे वाईट असतात, पण काही लोक इतकं स्वच्छ करतात, म्हणजे ही जाणीवच नाही ठेवत की आपण गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कितीतरी पटीने हे सगळं स्वच्छ करावं लागणार आहे. वॉशरूम असू द्या किंवा ड्रेसिंग टेबलवरती इतकं पावडर, म्हणजे अक्षरशः थर म्हणजे पडलेला असतो, इतकं सांडलेल्या वस्तू असतात. मला एकच वाटतं, आपण कुणाकडे तरी पाहुणे म्हणून जाणार असू ना, तर ना म्हणजे त्याने आपल्याला परत राहण्यासाठी जवळपास 10 ते 20 वेळेस तरी आग्रह करायला हवा, असं वागलं पाहिजे. कदाचित तुम्हाला हे मत माझं पटणार नाही, पण कधीतरी आपल्याला होतो त्रास, मग त्यामुळे ना आपलं मत बनून जातं काही गोष्टींविषयी. मग
आणि काय होतं की बऱ्याचदा ना एक्झाम असतात मुलांच्या आणि त्यावेळेस खूप पाहुणे आले ना तर खूप दुर्लक्ष होतं आपल्या मुलांकडे. त्या चिडचिडी वाढते कारण की मुलं मस्ती करतात, अभ्यास करत नाही. म्हणून मग सगळ्यांनी याची जाणीव ठेवूनच म्हणजे वागायला हवं असं मला आता वाटायला लागलं. कारण की लहान मुलं असतात ना तोपर्यंत अभ्यासाचं तेवढं म्हणजे लक्ष नाही दिलं जात, पण मोठं झाल्यावरती मार्क्स या सगळ्या गोष्टींचा ना खूप परिणाम होत असतो. ॲडमिशन्स आपण ज्यावेळेस एज्युकेशन घेत होतो ना त्यावेळेस एवढी स्पर्धा नव्हती, पण आजच्या काळात ना खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि थोड्या थोड्या मार्क्ससाठी मुलांचे नंबर्स लागत नाही. त्यामुळे ना मग आम्हाला आता असं वाटतं की आपल्या मुलांना आपण आधी प्राधान्य द्यायला हवं आणि मग बाकीच्या गोष्टींना जपायला पाहिजे. नंतर ना हे भांडं माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून होतं, पण मी पण त्याला आज मला असं वाटायचं की बुरशी लागते, पण रेग्युलरली रोजच्या रोज धुतलं ना तर त्याला बुरशी लागत नाही. जर ते पाणी 8-10 दिवस तसंच त्याच्यात पडू दिलं तर मग त्याला बुरशी लागते. मी आता त्याचा वापर करायला सुरुवात केली आहे की वस्तू पडून पडून पण अचानक एखाद्या दिवशी फुटून जातात आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. नंतर ना तनिष्का ना माझ्या माहेरी गेली होती काही दिवस, तर तिथून ना ती कणिक मळायचं शिकून आली, थोडं काही भाज्या कापायचं. तर ना ती आता मला मदत करते. आज तिनेच कणिक मळलेली. नंतर मी डाळ पालकचा कुकरनं लावून घेतला, डाळ पालक बनवायची होती. तनिष्का माझ्या जाऊबाईंकडे आणि म्हणजे माझे मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत ना त्यांच्याकडे गेली होती. तिथून पण तिने छान अशी खिचडी म्हणजे शिकलेली, तिला खिचडी बनवता यायला लागलेली आहे. मी आता तिला थोडं थोडं ट्राय करू देणार आहे. नंतर ना गॅस ओटा आवरला, भांडी वगैरे आवरली आणि दुपारी काहीही शूटिंग केलं नाही. नंतर संध्याकाळ झाली आणि मस्तच ना रोज आमच्या इथं असं वातावरण तयार होत असतं आणि आकाशात ना इतकं सुंदर ढगामध्ये म्हणजे कलर्स तयार होतात. आता समोर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत त्यामुळे कमी प्रमाणात दिसतं, पण पूर्वी खूप असं सुंदर, पूर्वीचे व्हिडिओ बघणार ना त्यात नक्कीच दिसेल. फारच छान असं म्हणजे निसर्गाने दिलेलं हे सौंदर्य आहे आणि ते अनुभवायला ना खरंच सगळ्यांनाच आम्हाला आवडतं. सगळेजण ना त्याचे फोटो काढत असतात, शूटिंग करत असतात आणि आम्ही सगळेजण तर ना या गॅलरीत येऊन गार अशा थंडगार अशा हवेचा ना आस्वाद घेत असतो. कारण की इथून इतकी हवा येते प्रचंड. या गॅलरीतून हॉलच्या गॅलरीतून पण खूप हवा यायची. मला कंटिन्यू गॅलरी बंद कराव्या लागायच्या डोअर्स, पण आता इकडे बिल्डिंग बनल्यामुळे थोडी हवा इकडची कमी झालेली आहे, पण इकडून खूप प्रमाणात हवा येते. ते आमच्याकडेही खूप ऊन वाढलेलं आहे, तुमच्याकडेही खूप असेलच. नंतर ना मागच्या व्हिडिओत मी ज्या दुकानाची शूटिंग दाखवलेली होती तर ते खालचं सेक्शन होतं. आता मी तुम्हाला वरचा मजला दाखवत आहे. दुकानात असंख्य वस्तू होत्या, पण मला जितकं शक्य होईल तितकंच मी शूटिंग केलेली. फारच सुंदर दुकान आहे, नक्की जा नाशिककर. इथे ना वरच्या सेक्शनमध्ये वरच्या मजल्यावरती ना किचनचंच सामान, स्टीलची भांडी, पर्स, नंतर आपलं क्लिनिंगचं साहित्य म्हणजे आणि बॅग्स तर इतक्या सुंदर होत्या इथे. मी निलेशमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. कोरियन वस्तू पण छान असतात तिथे. तर उन्नतीला तर असं झालं होतं याच्यातलं सगळं काही न्यायचं. बॅग्स मला खूप आवडल्या होत्या, पण मिस्टर मला सारखी बोलत होते की किती शूटिंग करते, काय काय दाखवणार आहे, केली ना तू, चल पटकन. त्यांना काही झाली होती, पण माझं काही इच्छा व्हायची नाही. या बॅग्स तर ना मी काढून शूटिंग घेणार होती. इथलं जो म्हणजे सगळे लोक आहेत ना दाखवणारे, तर तेही खूप प्रेमळ आहेत. कधीही ना म्हणजे वागताना ते अगदी प्रेमाने ग्राहकाशी ना फार छान वागतात. म्हणजे किराणा दुकानात असू द्या किंवा या दुकानात गेल्यावरती म्हणजे ग्राहकाला ना सन्मान देतात. बऱ्याच दुकानांवरती ना वस्तू दाखवणारे लोक अजिबात चांगलं तोंड करत नाही आणि इतका कंटाळा करतात ते. ॲक्च्युली त्यांनाही कंटाळा येत असेल मान्य आहे, पण ते त्यांचं काम आहे, तर ते त्यांनी प्रामाणिकपणे करायलाच हवं. कारण की आपणही खूप कष्टाने कमवलेले पैसे त्यांना देणार असतो आणि त्यातून वस्तू घेणार असतो आणि चुकीची वस्तू घेतली तर आपल्याला कायम म्हणजे मन दुःखी होऊन जातं त्या वस्तूबद्दल. म्हणून दाखवणाऱ्यांना फार छान असायला हवा मला असं वाटतं. ते कपडे असू द्या, भांडी असू द्या की आपल्या घरातलं कुठलंही सामान असू द्या. म्हणून मग ना मला या निलेशमध्ये किंवा या दुकानांमध्ये जायला आवडतं जिथे लोक चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात. मालक असू द्या किंवा म्हणजे तिथे असणारे कामाला ताई दादा सगळेजण.
आमच्या इकडे अंमळनेरला पण ना सुजान म्हणून कलेक्शन आहे कपड्यांचं. तर तिथे जर आपल्याला कपडे नाही आवडले किंवा त्या लोकांनी नाही दाखवले ना, पण तिथले मालक इतके चांगले आहेत, ते कधीही ग्राहकाला रिटर्न जाऊ देत नाही, सतत हसतमुख असतात. अंमळनेरकर असतील त्यांना नक्कीच अनुभव असेल. तर ते ना स्वतः उठून आपल्याला सगळं दाखवतात. मागच्या वेळेस मला बेडशीट्स घ्यायच्या होत्या ना, त्यावेळेसही त्यांनी मला स्वतः दाखवल्या होत्या आणि छान म्हणजे अगदी प्रॉपर अशा सगळं व्यवस्थित 10 मिनटातच मी पटकन सिलेक्ट केलं होतं. आणि पटपट ना म्हणजे चांगल्या वागणुकीमुळे ना आपल्यालाही आनंद होतो. नाहीतर बऱ्याच दुकानांमध्ये ना वागणूक इतकी खराब असते ना, तर अजिबात त्या लोकांचं तोंड बघूनच आपल्याला तिथे जावंसं वाटत नाही. नंतर इथे ना बघा, तुम्ही बघू शकतात आलं किसायच्या किसण्या किंवा छोट्या किसण्या कशासाठीही आपण वापरू शकतात. नीलम कंपनीचेही अगदी भरपूर भांडी आहेत. ताटं तर इतकी छान आहेत. हे सेलम स्टील असतं, याला प्राईज असते पण याला शायनिंग असते, त्यामुळे ना याची शायनिंग कधीही जात नाही. कढई पण अगदी स्टँडर्ड चांगल्या कंपनीच्या होत्या. हे स्क्वेअर शेपचे ताटेही छान होते. नीलम कंपनीच्या प्लेट्स, वाट्या अनेक प्रकारात डिझाईनमध्ये होत्या. इथे इतकी सुंदर भांडी आहेत ना. मुक्ती कंपनीची पण बरीचशी भांडी होती. ही डबे जे चहा साखरेचे तुम्ही मला नेहमी विचारतात, तेलाच्या बॉटल्स, नंतर पावभाजीचं, नंतर तेलाची भांडी, लाकडी वस्तूंचं सेक्शन, प्लास्टिकचे डबे, इथे फ्रीजचे. मला प्रियंकाने विचारलं होतं, पण तेव्हा नेमकं मी या दुकानात गेलेली नव्हती, नाहीतर मी नक्कीच तिला या दुकानाचं नाव सांगितलं असतं. तिला फ्रीजसाठी डबे घ्यायचे होते. इथे ना श्री सॅमचे पण चमचे आहेत. एक नंबर क्वालिटी आहे या कंपनीची, कारण की माझ्याकडे छोटे चमचे याच दुकानातले आहेत निलेशमधले, आणि मी ते घेतले होते, पण माझं लक्षच नव्हतं की ते श्री आणि सॅमचे आहेत. एकदा घासताना मी कंपनी वाचली. फार छान म्हणजे डिझाईनमध्ये, आणि साईज पण फार छान आहे, आणि शायनिंग अजूनही गेलेली नाही. नंतर ना इलेक्ट्रिक चॉपरही यांच्याकडे अवेलेबल आहेत, जे मी तुम्हाला अगारोचं वगैरे दाखवत होती ना सतत. यांच्याकडे म्हणजे बऱ्याचशा सगळ्याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अवेलेबल आहेत. चॉपरमध्ये यांच्याकडे अनेक नवीन प्रकार होते. मी पण म्हणजे बघितले, पहिल्यांदाच होते. इलेक्ट्रॉनिक्समधले होते. बऱ्याच दुकानांवर बघितलेले आहेत, पण हे मला जरा वेगळे वाटलेले, जसं अगदी झटपट कट करणारे. नंतर ह्या कढई पण मला छान वाटलेल्या, पण माझ्याकडे आधीच आहे. मी फक्त शूटिंग घेतलेली आणि फक्त पुरी वगैरे तळायचा चिमटा होता 120 रुपयाचा, तो घेतलेला, कारण की माझा एक चिमटा बुलढाण्यालाच आहे. मिस्टरांकडे म्हणजे बऱ्यापैकी वस्तू तिथेच राहू दिलेल्या आहेत. भांडी कधी मध्ये गेलो तर मग वापरायला कामात येतील म्हणून. इथे ह्या चाळण्या पण छान होत्या, वाट्या पण छान होत्या, आणि चमचे तर मला फारच आवडलेले. अगदी वेगवेगळ्या कंपन्यांचे होते आणि वेगळे आणि युनिक डिझाईन्सचे होते. महत्त्वाचं, काटेरी चमचे पण फार छान होते. छोट्या साईजचे, मोठ्या साईजचे, मसाल्याच्या डब्यांमधले चमचेही मला आवडलेले. आईस्क्रीम खाणारे चमचेही फार छान होते. नंतर अनेक प्रकार होते, पण आता आपल्याकडे आधी असतात, तर नवीन डिझायनर जरी दिसले तरी आपण घेऊ शकत नाही, कारण की आधीच्या चमच्यांचं काय करायचं हाही मोठा प्रश्न असतो. बघा, आपले आई किंवा आपण लहान असताना अशा पद्धतीचे चमचे असायचे, आणि पण आता तीच डिझाईन अगदी मस्तच होऊन आलेली आहे. मोठ्या साईजमध्ये पण भरपूर असं प्रमाण आहे इथं म्हणजे भरपूर काय, सगळंच असं छान छान होतं. मला तर असं वाटत होतं की काय खरेदी करायचं, पण ते काही केलं नाही. नंतर ना या पातेल्या पण फार छान होत्या. इथे चहाची भांडी, चहाचे पातेले. नंतर मी जे पॅन घेतलेला आहे ना, तर ते पण इथे अवेलेबल आहेत. कढई पण फार छान आहेत, काचेच्या झाकणवाल्या स्टीलमध्ये, नाहीतर स्टीलचंच झाकण मिळतं जनरली. हे भांडं मी घेतलेले आहे ज्यावेळेस मी ते सोनी गिफ्टच्या दुकानाचा व्हिडिओ केला होता, तेव्हा ऑफरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पण, किटली पण फार छान डिझाईन्समध्ये होत्या इथे. थर्मास वगैरे, आणि प्लास्टिकचे डबे पण मस्तच होते. फ्रीजचे डबे मी यांचंच जे निलेश शॉप आहे ना, तिथूनच फ्रीजचे डबे घेतलेले आहेत. मला नेमकं प्रियंकाने विचारलेलं त्या दिवशी आठवण येत नव्हती, आणि मी पाहुण्यांच्याच गोंधळात होती, त्यामुळे राहिलेलं. तुला घ्यायचे असतील परत प्रियंका, तर नक्कीच इकडे जाऊ शकतेस तू.
समोरच्या बाजूलाही खूप मोठं असं स्टीलच्या भांड्यांचं, ब्रँडेड भांड्यांचं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं मोठं सेक्शन होतं. पण मी त्याची शूटिंग केली नाही, कारण की मिस्टरांना कार्यक्रमाला जायचं होतं. नेक्स्ट टाईमसाठी काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे. कधी गेली तर नक्कीच शूटिंग करेल. चॉपिंग बोर्ड पण अगदी मस्तच आहेत, स्टीलमध्ये, लाकडामध्ये, अगदी वेगवेगळे छान छान त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपण गरम वस्तू गॅस ओट्यावर, डायनिंग टेबलवर ठेवतो, तर ते लाकडी मॅट्स पण त्यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहेत. मी ना अशा दुकानांमध्ये ज्यावेळेस जाते ना, त्यावेळेस मला वाटायला लागतं, मी स्वतः का कमवत नाही, मी का नोकरी केली नाही. मग माझा पगार असता तर मी काय काय घेतलं असतं. कारण की मिस्टरांच्या पगारामध्ये मी इतकं सगळं घेऊ नाही शकत. हे सगळे मुंगेरी लाल के हसीन सपने असतात. अंडे उकळायचं पण मशीन इथे अवेलेबल आहे. अनेक प्रकारचे स्टँडर्ड क्वालिटीचे बघा इथे स्टीमर पण दिलेले आहेत, राईस कुकर आहे, नंतर एअर फ्रायर आहे आणि अनेक प्रकार दिसले. इकडे प्लास्टिकच्या बॉटल्सचं पण आपलं सेक्शन होतं, टिफिनचं पण सेक्शन होतं, अनेक प्रकार होते. मला जितकं शक्य झालं तितकं मी व्हिडिओमध्ये शूटिंग केलेलं म्हणजे, आणि बाकीचं सोडलेलं. टिफिन पण मला छान छान आवडलेले. इथे भरपूर असे वेगवेगळे डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. पुढच्या वेळेस राहिलेलं नक्कीच शूटिंग करेल. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघायला आवडतं का, हे पण तितकं महत्त्वाचं आहे. कारण की मी दाखवत जाईल, पण तुम्हाला ते आवडतं का, की घरातलेच व्हिडिओ आवडतात तेही नक्की सांगा. प्रभा कंपनीचे ना कॅसरोल, नंतर कुकर, भरपूर असे जेवण गरम राहण्यासाठी स्टोरिंगचे भांडे भरपूर अवेलेबल होते. मी पण पहिल्यांदाच बघत होते, अगदी छान छान होतं. या बरण्या पण मला जरा वेगळ्या वाटत होत्या आणि छान वाटत होत्या. नंतर आपण व्हिडिओमध्ये बघतो, फॉरेनचे व्हिडिओ असतात ना बघा, किंवा अगदी मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सचे राईस काढण्यासाठी त्यांनी ज्या बरण्या वापरलेल्या असतात, खालून ओपन करतात, आयकियामध्ये मिळतात अशा प्रकारचे डबे. पर्स पण फारच छान होत्या. उन्नतीला तर वाटत होतं की मला काहीतरी घेऊन द्यावं, फक्त तिने इरेझर घेतलेलं इथून. अनेक इकडं पण या ताईंनी मला अनेक वस्तू दाखवत होत्या, तसंच मी घाईत शूटिंग केलेलं. छान लहान मुलांच्या पण भरपूर वस्तू अवेलेबल आहेत. टिफिन बॅग्स असे छान असे डिझायनर. नंतर पॅन होते इथे, हार्ड एनोडाईज कढई, पॅन्स, कुकर सगळे अवेलेबल होतं. अनेक प्रकारची भांडी, तवे, कढई, म्हणजे असंख्य वस्तू. त्या जितकं मला रेकॉर्ड करता आलं तितकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या बाजूला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं खूप मोठा सेक्शन आहे, पण तो राहिलेला तो नंतर करेल. मिक्सर पण अगदी छान छान म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे होते. प्रीतीचं नवीन निघालेलं जे मिक्सर आहे ते पण इथे अवेलेबल आहेत. नंतर कुकर पण अगदी छान वेगवेगळे होते. मसाल्याचे डबेही भरपूर असे डिझायनर यांच्याकडे अवेलेबल आहेत. केक बनवतो त्याचं साहित्य, कास्ट आयरनची भांडी पण भरपूर अवेलेबल आहेत, सिरॅमिकची पण आहेत. नंतर कुकर तुम्ही बघू शकतात. ही कंपनी पण खूप स्टँडर्ड आहे कुकरची, मला बरेच जण कुकरचं विचारतात. नंतर म्हणजे घड्याळ पण अगदी मस्तच अवेलेबल आहेत. आणि भरपूर अशा ना लेटेस्ट फॅशनच्या वस्तू पण अवेलेबल आहेत. लहान मुलांना तर फार आवडतं इथलं म्हणजे इथल्या वस्तू, कारण की त्यांना आवडतील अशा वस्तूही इथे अवेलेबल आहेत. चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब